पल्लवी गाडगीळ. पूर्वी ही माझी इको फ्रेंडली स्वदेशी क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि हेल्दी फूड प्रोडक्ट्सचं रिटेलिंग आणि होलसेलिंग करणारी एंटरप्राइज आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने आणि लेखन क्षेत्राच्या कारकिर्दीच्या निमित्ताने विविध प्रकारची माणसं भेटत गेली. माणसांचं निरीक्षण करताना जाणवलं की बरेचदा आपल्याला जे हवं आहे ते जाणवतंय का अशा व्यक्ती खूप विरळ आहेत. किंबहुना आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्याला काय आवडतंय, काय करताना समाधान मिळतंय, या सगळ्याचा शोध लागलेली म्हणजे स्वचं भान असणारी माणसं खूप कमी आहेत जगात. की अशी जी माणसं असतात ना ती आपल्या ध्येयाप्रती जगत असतात. आपण त्यांना ध्येयवेडी माणसं म्हणतो. सामान्य माणसं अस्वस्थ झाल्यावर शांत व्हायचा प्रयत्न करतात. पण ही जी असामान्य माणसं असतात ना त्यांच्या तळामध्ये एक शांततेचा वेगळा कप्पा असतो. म्हणजे साधना, मेडिटेशन ह्या सगळ्यांनी तो शांततेचा एक कप्पा ते तयार करतात आणि जी अस्वस्थता असतात ना त्यालाच त्यांचं इंधन करतात. कारण त्या अस्वस्थतेच्या जोरावरच ते वर जातात, त्याची उत्तरं शोधतात आणि मग पुढे जातात. ही त्यांची खासियत आहे. अशीच एक अस्वस्थ असलेली आपली मैत्रीण शीतल अर्जुन वाडकर. शीतल आज आपल्या सोबत आहे. शीतल जेव्हा भेटली ना तेव्हा असं वाटलं की महिषासूर मर्दिनीचं रूप आहे. एका स्त्रीच्या आयुष्यात ठायी ठायी कौटुंबिक समस्या येतात, सांपत्तिक असतात, वैश्विक, राजकीय, मानसिक, शारीरिक विविध समस्या असतात. या सगळ्या समस्या जेव्हा येतात तेव्हा बरेचदा तिच्यातलं स्फुल्लिंग विझून जातं की काय असं वाटतं. पण हे स्फुल्लिंग विझू न देता त्यातल्या अडचणी मागे टाकत, त्या बंधांना, त्या खेचांना मागे टाकत शीतलने पुढे जायचा प्रवास केलाय. म्हणूनच मी शीतलला महिषासूर मर्दिनी म्हणते. आपल्या हातात नानाविध आयुध घेत आणि आपल्या मनाच्या शक्तीची साथ घेत जसं महिषासूर मर्दिनीने देवीने महिषासुराचं निर्दालन केलं तसंच शीतल एक स्त्री म्हणून येणारे सगळे बंध, सगळे खेच नष्ट करते. आणि हे खेच कोणते असतात बरं का? बाह्य खेचांबरोबर आंतरिक खेच कसे असतात तर तो असतो म्हणजे स्त्रीतला गिल्ट फॅक्टर. मी कुठे कमी पडतेय का, मी कसं करू, माझं काही चुकतंय का, हे सगळे जे गिल्ट आहेत ह्याच्यातून ती बाहेर आली. म्हणजे अंतर्बाह्य सगळे खेच तिने नष्ट केले आणि त्याच्यावरच ती महिषासूर मर्दिनी झाली. या महिषासूर मर्दिनीला भेटायचा योग बीबीएनजी मुळे आला. बीबीएनजी काय आहे तर ही श्रीपाद कुलकर्णी यांनी तयार केलेली ब्राह्मण समाजाला समृद्ध करणारी तयार केलेली चळवळ आहे. ब्राह्मण व्यावसायिक असतील, ब्राह्मण व्यक्ती असतील, ब्राह्मण लोक व्यवसायात येणार असतील तर या सगळ्यांचा मेळ एकमेकांशी कसा घालावा यासाठी श्रीपाद कुलकर्णी यांनी ही चळवळ उभी केली. म्हणूनच त्यांना विमेन्स विंग सुरू करायला सुद्धा सायली मुतालिक आणि श्वेता इनामदार यासारख्या व्यक्ती भेटल्या. या दोघींच्या प्रयत्नांमधनं महिलांना मार्गदर्शन करणारी नवदुर्गा सिरीज झाली आणि आता सुरू आहे ती मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग मध्ये असणाऱ्या महिलांची सिरीज, जिचं नाव आहे उद्योग नंदिनी. या उद्योग नंदिनीचं आजचं चौथं पुष्प. यामध्ये आज आपण भेटतोय शीतल अर्जुन वाडकरला. आपल्या प्रथेप्रमाणे बीबीएनजीची ओढ घेऊन आज आपण सुरुवात करूया. मी आमची मैत्रीण अश्विनी गानू जोशी जी कन्व्हिनियन्स फूड आणि ते तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी तयार करते तिला विनंती करते की तिने ओढ घ्यावी. ओव्हर टू अश्विनी. नमस्कार, मी अश्विनी गानू जोशी, बीबीएनजी वारजे कात्रज चॅप्टर पुणेची मेंबर आहे. मी कन्व्हिनियन्स फूड तयार करते आणि ते तयार करण्यासाठी जी मशिनरी लागते तीही मी मॅन्युफॅक्चर करते. आता आपण बीबीएनजीची ओढ घेऊयात. सर्वांना विनंती की आपला उजवा हात हृदयावर ठेवूया. मी बीबीएनजी ग्लोबल असोसिएशनची सभासद या नात्याने संस्थेचे नियम पाळण्यास कटिबद्ध आहे. मी आदर्श बिझनेस आणि नेटवर्किंग पद्धतीचे पालन करीन. माझ्या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवेन. सभ्यता बाळगून आणि सगळ्यांचा आदर करून या संस्थेची शान राखण्यास आणि वाढविण्यास मदत करेन. आपण सर्वजण येथे आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आलो आहोत. बीबीएनजीच्या माध्यमातून आपण सर्वजण स्वतः बरोबरच संपूर्ण ब्राह्मण समाजाला समर्थ, समृद्ध आणि संपन्न बनवूया. धन्यवाद.
ओव्हर टू पल्लवी. येस, धन्यवाद अश्विनी. आपली महिषासूर मर्दिनी आजची शीतल अर्जुनवाडकर, तिला कळलंय की आपल्याला नेमकं काय आवडतं, त्यातून पुढे कसं जायचं, त्यातून व्यवसाय कसा मिळवू शकतो, तो कसा वाढवू शकतो आणि हे सगळं करताना आपण कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कशी निभावू शकतो. अर्थात तिचं कुटुंब खूप मोठं आहे, फक्त घर असं आपण त्याला म्हणणार नाही. वैचारिक पातळीवर आलेली सुस्पष्टता शीतलने प्रत्यक्षात आणली. तिच्या व्यावसायिक परिप्रेक्ष्यातही ती तशीच आहे. अभियांत्रिकी संदर्भातला कोणताही प्रश्न असो, मग तो किंबर्ली क्लॅर्कच्या टिश्यू पेपर मशीनचा असो, टाटा कंपनीच्या नॅनोचा असो, वल्लभनगर बस स्टँडच्या सुशोभीकरणाचा असो, कॅन्सर रिसर्च किंवा गर्भाशय रोपण करणारा लॅबचा असो, कोणत्याही प्रोडक्टच्या डिझायनिंग पासून प्रोजेक्ट एक्झिक्युशन पर्यंत काम करणं हा शीतलचा आवाका तिला स्वतःला लक्षात आला. म्हणूनच तिने टेक पॅलिशिया प्रायव्हेट लिमिटेडची संस्थापक आहे. तिच्या या प्रवासाविषयी अधिक जाणून घेऊया. आपली मैत्रीण ऍडव्होकेट व्योमा देशपांडे ही तिची मुलाखत घेणार आहे. शीतल प्रमाणेच गिल्ड फॅक्टर कमी करत व्योमा आपला व्यवसाय वाढवते. ऍडव्होकेट व्योमा सुस्पष्टता तिच्या क्लायंट्सना अंडर वन रूफ सुस्पष्ट मदत देते. लीगलच्या सगळ्या कामांप्रमाणे ती उद्योजकांचं कॉर्पोरेट प्रोफाईल इतकं सुंदर करते की अनेकांना लाखोंचा बिझनेस मिळतो. अशी सुस्पष्ट असलेली व्योमा, तिला मी विनंती करते की तिच्या सुस्पष्ट प्रश्नांनी तिने एक भन्नाट व्यक्तिमत्व आपल्या समोर सादर करावं. ओव्हर टू व्योमा. धन्यवाद पल्लवी. नमस्कार मैत्रिणींनो. ब्राह्मण उद्योग नंदिनीच्या 4थ्या सत्रामध्ये आम्ही घेऊन आलोय एक वादळ, एक झंझावात. मला वाटतं की हाच शब्द किंवा हीच उपमा योग्य असेल. आणि या वादळाला शब्दबद्ध करायचं आणि या वादळाला तुमच्या सगळ्यांसमोर आणायचं खूप अवघड काम माझ्याकडे दिलं असं मला वाटतंय. तर या वादळाची एक छोटीशी ओळख करून देते मी तुम्हाला की नंदुरबार सारख्या एका दुर्गम भागामध्ये जिथे पूर्णपणे फॅमिली 2 जनरेशन, जिथे डॉक्टर्सची फॅमिली आहे, तिथे मी डॉक्टर नाही होणार, मला इंजिनिअरिंग क्षेत्रातच पुढे जायचंय. ही वैचारिक स्पष्टता असलेली आमची ही मैत्रीण शीतल, म्हणजे घरात तिच्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की अरे अचानक इंजिनिअरिंग म्हणजे, पण सगळ्यांनी तिला सपोर्ट केलं आणि हे एकटाच एक वेगळं पिल्लू त्या फॅमिलीतून बाहेर आलं. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा अकॅडमिकली अगदी ब्राईट मुलगी. त्याच्यानंतर तिने लेक्चरशिपचा एक्सपिरियन्स घेतला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट मध्ये. पण जे आतलं वादळ आहे ना, ते असं शांत बसणारं आय थिंक नव्हतंच. त्यामुळे त्या वादळाला सतत काहीतरी नवीन आव्हानं सतत बोलावत होती. म्हणून तिने इंजिनिअरिंग ही जी तिची पॅशन होती ती प्रोफेशन मध्ये आणायची ठरवली आणि टाटाज मध्ये ती जॉईन झाली. मैत्रिणींनो, विचार करा की 500 ते 600 लोकांच्या सोबत, पुरुषांच्या सोबत राहतात एकटी मुलगी शॉप फ्लोअरवर काम करते. म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की काय चॅलेंज असेल तिथे. इफ आय एम नॉट मिस्टेकन, शीतल इज सेकंड और थर्ड लेडी आफ्टर सुधा मूर्ती who has actually worked on the shop floors of Tata. जी ऍक्च्युली रतन टाटांसोबत बसली आहे, बोलली आहे, त्यांनी तिला पर्सनली ओळखतात. अदानीसोबत तिचं बोलणं झालेलं आहे. सो असा एकदम चॅलेंजिंग जॉब केल्यानंतर सुद्धा परत ते वादळ सतत धुमसतच होतं. ते काही थांबणार नव्हतं. त्या टाटा सोबत नॅशनल एक्सपिरियन्स झाल्यानंतर त्या आतल्या वादळाला वाटायला लागलं की नाही, आता आपण इंटरनॅशनली कुठेतरी जायला पाहिजे. आणि नीलसॉफ्ट या नामांकित कंपनीला हे वादळ जॉईन झालं आणि तिथे गेल्यानंतर हे पाखरू पूर्णपणे वैश्विक झालं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण नीलसॉफ्ट मध्ये काम करताना परदेशी कंपन्यांमध्ये जाऊन तिथे रिप्रेझेंटेशन करणं, क्लायंटला आपला प्रोजेक्ट व्यवस्थित समजावून सांगणं आणि त्याचबरोबरीनं तो प्रोजेक्ट व्यवस्थित समजावून सांगून इंडियामध्ये आल्यानंतर त्या पद्धतीची टीम तयार करून त्या टीम कडून एक्झिक्युशन करून घेणं, तिला खूप सारे टेस्टिमोनियल्स या बाबतीत मिळालेले आहेत. सो नीलसॉफ्ट मधली एक छान कंपनी आणि त्याचा चांगला अनुभव, सतत शीतल जातीये फॉरेनला, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तिचं खूप तोंड भरून अप्रिसिएशन होत आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं ते वादळ पुन्हा अगदी नाही, मला काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. आणि ह्या वादळाने एक छान चांगला अगदी गलेलठ्ठ पगाराचा जॉब एका दिवशी सहज सोडून दिला आणि टेक पॅनिशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. तर शीतल, टेक पॅनिशिया प्रायव्हेट लिमिटेड हे म्हणजे अगदीच अचानक सुचलेली गोष्ट होती? काय तुझी ती काय ड्रीम होतं? कशी आलीस तू यामध्ये?
हे बघ, अचानक म्हणण्यापेक्षा कसं झालं की एक इंडस्ट्रीमध्ये गॅप तर दिसतो. एक सुरू करायचं होतं, स्वतःच सुरू करायचं हे तर ड्रीम होतं. मग लक्षात आलं की असे बरेच सेक्टर्स आहेत की जिथं माझा जो मी एक्सपिरियन्स घेऊन आलेली आहे इंटरनॅशनल तो कदाचित उपयोगी पडू शकेल. आणि म्हणून आम्ही टेक पॅनेशिया सुरू करायचं ठरवलं. मला सांगायला आवडेल की टेक पॅनेशियाचा जन्म कसा झाला, तर पॅनेशिया हा बेसिकली स्पॅनिश वर्ड आहे, ज्याचा अर्थ रेमेडी. सो वेन वी स्टार्टेड आमच्या डोक्यात असं होतं की वी विल बी टेक्निकल सोल्युशन प्रोव्हायडर, आणि त्या ह्याच्यातनं मग टेक पॅनेशियाचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही आता एका पॉइंट पर्यंत आलेलो आहोत. दॅट्स व्हेरी ग्रेट. आता आपण टेक पॅनेशियाची पूर्ण जर्नी काय आहे, एक्झॅक्टली कंपनी काय करते हे आपण जाणून घेणार आहोत. तर मला वाटतं की पहिलाच तुमचा जो प्रोजेक्ट होता जर्मन कंपनीचा, कुबलर नावाची एक प्रसिद्ध कंपनी आहे, तिचा प्रोजेक्ट तुम्हाला मिळाला आणि एकदम चॅलेंजिंग वर्क, 40,000 स्क्वेअर फुटाचं वर्क तुम्ही फक्त 21 दिवसात तुम्ही ते अगदी पूर्णपणे तो सेटअप तयार केला. तर आमच्या व्ह्युअर्सना ऐकायला आवडेल की कसा होता तो प्रवास. आता आम्ही जे प्रोजेक्ट करतो ते बेसिकली आम्ही दोन्ही ह्याच्यात करतो. आम्ही ग्रीनफील्ड प्रोजेक्ट पण करतो आणि ब्राउनफील्ड प्रोजेक्ट करतो. कुबलर जेव्हा आम्हाला अप्रोच झालं टेक पॅनेशियाला, तर टेक पॅनेशिया जरी नवीन असली कंपनी तरी मी आणि टीम टेक पॅनेशिया हा आम्ही जवळजवळ मोर दॅन 60 इयर्सचा एक्सपिरियन्स टेबलवर घेऊन येतो की आम्ही वर्ल्ड वाईड ग्लोबल क्लायंट बरोबर काही फॉर्च्यून 500 कंपनीज बरोबर काम केलं होतं. आणि कंपनी सुरू केली तेव्हा आम्ही बेसिकली 3D इंजिनिअरिंग डिझाईन, कारण एक लक्षात आलं की अॅक्युरेट डिझाईन जर असेल तर तुमचं एक्झिक्युशन तुम्ही होतं. अॅक्युरेट डिझाईनमुळे तुमचं बिल ऑफ मटेरियल अॅक्युरेट असतं, त्यामुळे तुमची प्रोजेक्टची कॉस्ट कंट्रोलमध्ये होते. आणि सो वी स्टार्टेड विथ वन वर्टिकल एज अ 3D इंजिनिअरिंग. अनदर वर्टिकल वेर वी वर्क इज एअर मॅजिक, ज्याच्यामध्ये आम्ही क्लीन एअर सोल्युशन देतो. क्लीन एअर सोल्युशन मोस्टली क्लीन रूम्स किंवा हॉस्पिटल्स किंवा एअरपोर्ट्सला लागतात. आता कुबलर बीइंग इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यांना क्लीन रूम हवी होती. सो आमच्याकडे 3D इंजिनिअरिंग आणि क्लीन रूम अशा टाईपचं आलं. आमच्याकडे एक्सपिरियन्स आणि जो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅपॅबिलिटीज आहेत त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही एंटायर सोल्युशन आम्हाला देऊ शकाल का. कारण नॉर्मली कसं होतं की जेव्हा डिझाईन करतो तेव्हा तुम्ही एंटायर लाईफ सायकल जगतात, म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना त्या जागेतनं काय हवं आहे ते करत असल्यामुळे आम्हाला फक्त एक चॅलेंज काय होतं की हा बेसिकली ग्राउंड फील्ड होता. स्ट्रक्चर रेडी होतं आणि त्या स्ट्रक्चरला आम्हाला एंटायर ट्रान्सफॉर्म करायचं होतं कुबलरच्या रिक्वायरमेंटसाठी. आम्हाला जेव्हा प्रोजेक्ट अवॉर्ड झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की ओपनिंग डेट ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे आणि तुम्हाला रिव्हर्स इंटिग्रेशन करून त्या पद्धतीने करायचं. 21 दिवस हातामध्ये होते, 40,000 स्क्वेअर फूटचं काम होतं, पण माझ्याकडे टीम खूप छान आहे. आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टी इन प्लेस असल्यामुळे आम्ही 21 दिवसात हा प्रोजेक्ट सक्सेसफुली करू शकलो. मला एक व्हिडिओ शेअर करायला आवडेल. स्नेहा प्लीज एक कुबलरचा व्हिडिओ शेअर करशील का?
रिअली अमेझिंग. म्हणजे इंजिनिअरिंग सारख्या फील्ड मधून जॉब एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर टेक्नॉनिशिया चालू करायचं आणि एंटायर प्रोजेक्ट तो पण इतक्या कमी दिवसात पूर्णपणे कन्स्ट्रक्शन आणि अगदी सगळ्या गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या की सगळ्या प्लेस मध्ये आहेत. सो इट्स रिअली रिअली अमेझिंग अँड कमेंडेबल. हॅट्स ऑफ टू यू शीतल. हे बघ, या सगळ्यामध्ये काय एक अभ्यास खूप लागतो. म्हणजे जसं मी म्हणते की आपण आपल्याला माहिती असतं की स्वॉट अनालिसिस करतो. आम्ही प्रत्येक प्रोजेक्टचा सुद्धा स्वॉट अनालिसिस करतो, त्या जागेचा स्वॉट अनालिसिस करतो. आम्ही चॅलेंजेस फोर्सी करतो की आपल्याला पुढे काय चॅलेंजेस येऊ शकतात आणि आम्ही त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स आधीच घेतो. त्याच्यामुळे आतापर्यंतच्या जर्नीमध्ये आम्ही सगळे प्रोजेक्ट टाइमलाईन मध्ये करू शकलो, विथ क्वालिटी करू शकलो. जे क्लायंटला एक्सपेक्टेड होतं ऍट पार त्या क्वालिटीला आम्ही डिलिव्हर करू शकलो. ग्रेट. मला वाटतं की शीतलचा अजून एक असाच एक भन्नाट प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे गॅलेक्सी केअर हॉस्पिटल. म्हणजे डॉक्टर पुलतांबेकर यांनी एक वेगळी अनोखी कन्सेप्ट आणली होती की आईकडून मुलीला गर्भाशयाचं दान. तर त्याच्यामध्येही टीम टेक पॅनिशियानं खूप छान काम केलेलं आहे. तर काय होता तुमचा तिथे रोल एक्झॅक्टली? आता एअर मॅजिक हा आमचा जो प्रोडक्ट आहे त्याच्यात आम्ही क्लीन एअर सोल्युशन देतो आणि हॉस्पिटल्सला लागतात. तर डॉक्टर पुलतांबेकरांनी स्वीडनहून ह्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे ट्रान्सप्लांटचं. आणि एक त्यांनी सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की कितीतरी महिला अशा आहेत की ज्यांना गर्भाशय नाही, फॉर सम रिझन काही बर्थ मध्ये असतील किंवा काही कॉम्प्लिकेशन झाल्या म्हणून काढले, पण त्यांना आई व्हायचं आहे. मग त्या पद्धतीचं ट्रान्सप्लांट करण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांनी काही टीम्स व्हॅलिडेट केल्या आणि त्याच्यातनं आम्हाला त्यांनी शॉर्टलिस्ट केलं. आमचं 3 दिवसाचं त्यांच्याबरोबर मिटिंग चालल्या होत्या. आम्ही टेक्निकल बोलत होतो, ते मेडिकल टर्मिनॉलॉजी मधून आम्हाला सांगत होते की त्यांच्यासाठी हा पार्ट क्रिटिकल कसा आहे, कारण ट्रान्सप्लांट नंतर पेशंटची प्रतिकार शक्तीही नसते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की इन्फेक्शन होऊ शकतं. मग आम्हाला चॅलेंज असं होतं की असं एक रूम तयार करायचे, आयसोलेशन रूम म्हणतात, की ज्याच्यामध्ये पोस्ट सर्जरी पेशंटला ठेवतात. आता हा ट्रान्सप्लांट जो जे एक ऍक्टिव्हिटी होते की आईकडनं गर्भाशय काढून मुलीला द्यायचं, हे 9.5 तासाची सर्जरी होती. 9.5 तास ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा सर्जरी करतात तेव्हा NABH, WHO ह्याच्या नॉर्म्स बरोबरीनेच काय पाहिजे तर तुम्हाला नॉईज लेवल नको, तर ते कॉन्सन्ट्रेशनने तिथं सर्जरी करू शकतात. आणि मग आम्हाला हा प्रोजेक्ट अवॉर्ड झाला. त्याच्यामध्ये स्कोप होता की ऑपरेशन थिएटर करायचं सर्जरीसाठी ज्या नॉर्म्स प्रमाणे जे लागतात ते, आणि पोस्ट सर्जरी पेशंटला ठेवण्यासाठी जे आयसोलेशन रूम्स करायचं. हा प्रोजेक्ट पण चॅलेंजिंग होता कारण वर्किंग हॉस्पिटलमध्ये 3 दिवसामध्ये आम्हाला हा सगळा ट्रान्सफॉर्म करायचा होता. ते पण सकाळी 6:30 ते रात्री 8, कारण नाईट शिफ्टला पेशंट्स होतात. पण आम्ही त्या 3 दिवसात परत मी हे सांगेन की खूप अभ्यास केला की त्याच्यानंतर काय पहिलं आलं पाहिजे, त्याच्यानंतर कुठली सिस्टीम येणार. इतकं हे सगळं ऑटोमेशन जसं म्हणतात तसं इतकं केलेलं होतं की 3 दिवसामध्ये आम्ही ते करू शकलो. मला सांगायला अतिशय आवडेल की पोस्ट सर्जरी पेशंट त्या रूम मध्ये 21 दिवस होती, विदाउट इन्फेक्शन, अगदी सेफ, व्यवस्थित सगळं ते प्रोसिजर पार पडली. तिला पीरियड्स यायला लागले, प्रेग्नन्सी राहिली आणि तिने 2 वर्षापूर्वी दसऱ्याला मुलगी झाली तिला. तिचं नाव त्यांनी राधा ठेवलं. हे म्हणजे आतापर्यंत एशिया पॅसिफिक मध्ये अशा टाईपची सर्जरी झालेली नाहीये. जे ट्रान्सप्लांट झालेले ते बाकीच्या ऑर्गन्सचे झालेले. सो हे फर्स्ट अशा पद्धतीचं होतं की ज्याच्यामध्ये आजपर्यंत कधी न घडलेलं होतं. त्याच्यामुळे असं काही कुठे रेफरन्स घेतलाय असं काही नाही. त्यामुळे पूर्ण त्याचा अभ्यास करून ते तसं तयार करून सिस्टीम हँडओव्हर करून त्याचा रिझल्ट मिळण्याची पूर्ण सायकल आम्ही जगलो. त्यामुळे आम्ही म्हणतो की ऑपरेशन टीम इन रिअल सेन्स म्हटलं तर टीम टेक पॅलेशिया ही बॅकग्राऊंडला काम करत होती आणि गॅलेक्सी केअरची टीम ही ऍक्च्युअल फील्डवर पेशंटवर काम करत होती. खूप छान ऑपरेशन झालं. आम्हाला खूप रेकॉग्निशन मिळालं त्याच्यानंतर. आणि आतापर्यंतचे जे प्रोजेक्ट झाले पण ऑनेस्टली जर आम्ही जर आमचा क्लायंटच आमचा हा काय म्हणतात ते ग्रांटिंग करत असतो. त्यामुळे आम्हाला रिपीट ऑर्डर्स जे ते आमचा क्लायंटच देतो. दॅट इज पार्ट ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आणि ह्याच्यात मग आता सुरू आहे आमचं. वाव, दॅट्स सिम्पली अमेझिंग. म्हणजे मैत्रिणींनो, विचार करा की इंजिनिअरिंगचा अभ्यास असलेली आणि त्यामध्ये सोडली असलेली मुलगी की कन्स्ट्रक्शन असेल किंवा ते एअर मॅजिक मधल्या तंत्रप्रणाली शिकून घेऊन फक्त शिकतीये असा भाग नाही, ती क्लायंटच्या एक्सपेक्टेशन लेव्हलला आणि प्लस वेळेत ते काम करून देते. सो काय कॅलिबर असलं पाहिजे आणि काय डेडिकेशन असलं पाहिजे की अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उचलणं आणि ते वेळेत पूर्ण करून देणं. सो इट्स रिअली अमेझिंग. म्हणजे हे ऐकताना सुद्धा आम्हाला इतकं छान वाटतंय. मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हा मलाही असं होतं की अरे अशा पण आहेत का महिला की ज्यांना
आहे, आई म्हणून काय हे एक्सपिरियन्स आपण केलेले आहे, त्यामुळे तो एक आनंद खरंच वेगळा असतो. आणि अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट मधून आपण समाजाला काही देणं लागतोय, जे देऊ शकत असेल तर ते नक्कीच आम्हाला करायला आवडतं. ग्रेट ग्रेट. म्हणजे गॅलेक्सी सारखाच आणखी एक तुझा चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता तो म्हणजे ॲक्टिव्हिटीज इनोव्हेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचा. तो अनुभव काय होता? ऍक्टोरियस इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटर ही ग्लोबल कंपनी आहे. त्यांचं युएसला ऑफिस आहे. डॉक्टर जयंत खंडारे हे आहे आणि त्यांना कॅन्सर डायग्नोस्टिक सेंटर सुरू करायचं होतं. आता परत डायग्नोस्टिक आलं, म्हणजे एअर कंट्रोल आलं, परत अनालिसिस आलं आणि तो प्रोजेक्ट आम्हाला अवॉर्ड झाला. आम्ही बायोसेफ्टी कॅबिनेट्स केले, केमिकल रूट्स केले, कारण त्याचं बायोलॉजिकल अनालिसिस करायचं होतं. त्याच्यात त्यांना काय अचीव्ह करायचं होतं तर कॅन्सरचं प्रेडिक्शन करायचं. ओके, म्हणजे अर्ली डिटेक्ट होऊ शकतो. 12.7 मिलियन डेथ ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत त्या केवळ वेळेत डिटेक्ट न झाल्यामुळे झालेल्या. कसं होतं, कॅन्सर डिटेक्ट होतो तोपर्यंत त्याच्या कॉम्प्लिकेशन्स शरीरात पसरलेले असतात आणि मग त्या वेळेला तुम्हाला कुठल्या याला पहिले सोल्युशन काढायचं हे हातामध्ये राहत नाही. ऍक्टोरियस इनोव्हेशन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर ते अनालिसिस करून प्रेडिक्ट करतात कॅन्सरची हिस्ट्री असेल तर किंवा प्रोबॅबिलिटी आहे का. आणि मला सांगायला अतिशय आवडेल की त्यांचा टाटा मेमोरियल बरोबर जेडी झालंय. टाटा मेमोरियल मधनं त्यांचे ब्लड सॅम्पल्स टेस्टिंगसाठी येतात. ही लॅब जेव्हा डिझाईन केली, आता टीम टेक्टनिशिया ह्याच्यामध्ये काय करते तर आम्ही आमचा इंटरनॅशनल एक्सपिरियन्स सगळा टेबलवर ठेवतो. म्हणजे एक बायोसेफ्टी कॅबिनेट्स असेल, केमिकल रूम असेल, त्याच्या बरोबरीने इंटरनॅशनल लेवलची जर लॅबोरेटरी करायची असेल तर त्यासाठी काय नॉर्म्स असले पाहिजे किंवा ती कशी डिझाईन केली पाहिजे ह्याच्यात आमचा युएसपी येतो. ते करत असताना आम्ही केली आमच्या सगळ्या प्रोजेक्टला क्लायंटने आमच्यावर पूर्ण विश्वास म्हणजे पूर्ण ट्रस्ट दिला की तू शीतल करतेस ना, मला तिथं बघायची गरज नाही. आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झाला, तो लाईव्ह झाला, जेव्हा तिथं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं त्याचं, तर बीबीसीने त्यांची दखल घेतली. बीबीसी आणि बीबीसीची टीम ऍक्टोरियसच्या लॅबोरेटरीमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेली होती आणि त्यांनी आम्हाला तिथं बोलवून घेतलं की हे डिझाईन कोणी केलंय, आम्हाला त्या टीमला भेटायचं आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन करताना हे नव्हतं आम्ही पोस्ट केलं की कुठले न्यूज चॅनल वगैरे तिथं येतील, पण तो लाईट इफेक्ट किंवा हा जो तिथं ज्या पद्धतीने डिझाईन केलं होतं तर आम्हाला बीबीसी कडनं त्याच्यासाठी रेकॉग्निशन मिळालेलं आहे की बेस्ट लॅब डिझाईन म्हणून. आणि बाकी फंक्शन्स वगैरे तर सुरू आहे. 2 वर्षामध्ये आम्ही ऍक्टोरियस इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटरच्या 3 लॅब्स केलेल्या आहेत. क्या बात आहे. अमेझिंग अमेझिंग. हे तर खूप वेगळेच प्रोजेक्ट होते, पण असाच एक तुझा वेगळा प्रोजेक्ट आहे वल्लभनगर बस स्टँडचा आणि त्याच्यासाठी तुझा सत्कारही झालाय. तत्कालीन राज्यमंत्रींच्या हस्ते रावते साहेबांनी सत्कार केला होता. काय होतं ते नक्की चॅलेंज? एअर मॅजिक मध्ये नंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये आमचे बरेच प्रोजेक्ट आताही सुरू आहेत, पण एक फरक येतं की इट इज टाइम टू गिव्ह बॅक टू सोसायटी. तर तसाच एक प्रोजेक्ट आमच्याकडे मध्ये आला म्हणजे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउनने इथं पिंपरीला जे बस स्टँड आहे वल्लभनगर बस स्टँड डेपो तिथले एकंदरीत सुशोभीकरण करायचं असं एक ठरवलं. तर सुशोभीकरण करायचं म्हणजे काय तर त्याचं डिझाईनचं जेव्हा आमच्याकडे आलं की 3D डिझाईन करून द्या. 3D करतो. 3D केल्यानंतर काय होतं की तुम्हाला रिअलिस्टिकली कळतं की कुठे काय कसं येणार आहे, तुम्हाला किती जागा मिळते, हे सगळं तुम्हाला त्याच्यानं पोहोचतं. आता माझ्यासाठी डॉक्टर बॅकग्राऊंड असल्यामुळे मी ते उदाहरण देते की जखमेची खोली कळल्याशिवाय तुम्हाला त्याच्यावर उपचार करता येत नाही. मग तिथं सुशोभीकरण जे करायचं आहे ते काय करायचं हे बघितल्याशिवाय होणार नाही. मी तुला सांगते म्हणजे मी जेव्हा शहरावरून यायचे माझे मी 16 तास मी बसमध्ये येत होते, पण मला तेव्हा कधीही प्रश्न पडला नाही की ड्रायव्हर झोपला असेल का. आपण एवढं त्यांच्यावर काय म्हणतात विश्वास ठेवून आपण गाडीमध्ये झोपत असतो, पण जेव्हा आम्ही तिथे जाऊन अवस्था बघितली तर अक्षरशः असं वाटलं की नाही हे एवढं सोसायटीसाठी करतायत पण ह्यांच्यासाठी बेसिक नेसेसिटीज ज्या आहेत त्या नाहीयेत. आम्ही एक डिझाईन त्यांना प्रपोज केलं. तर वल्लभनगरला 150 कंडक्टर ड्रायव्हर्स एका वेळेला असतात. त्यातले काही आहेत ते सकाळी 8ला येतात आणि त्यांची दुसरी शिफ्ट जी असते ते रात्री 8ला असते. म्हणजे ते कधी कधी 12 तास असतात, कधी 4 तास असतात. हे सगळं बघितलं आणि त्याच्यातनं एक सोल्युशन आम्ही काढलं आणि ते परिवहन मंत्री दिवाकरजी रावते तेव्हा त्यांना प्रपोज केलं आणि त्यांनी गो अहेड दिला त्या कार्यक्रमासाठी की सुरू करा तुम्ही. आम्ही डिझाईन केलं. मी जेव्हा कंडक्टर ड्रायव्हरशी संवाद साधायला सुरुवात केलं की त्यांच्या कितीतरी लेखक आहेत, कितीतरी उत्कृष्ट कविता करतात, चांगल्या करणारी लोक आहेत, मग त्यांना कसा वाव मिळेल तर आम्ही एक वॉल केली की जिथं ते त्यांचं टेस्ट करू शकतात की त्यांनी काही केलेलं असेल किंवा त्यांना थोडंसं व्यायामाबद्दल किंवा हेल्थ बद्दल वाटावं म्हणून आम्ही तसे बोर्ड्स लावले त्यांच्यासाठी.
एक रिक्रिएशन रूम डिझाईन केली की त्याच्यामध्ये त्यांना वाटलं एक 3-4 तास वेळ मिळालाय तर ते तिथं करमणूक करू शकतात. आणि जेव्हा त्याचं सगळं उद्घाटनाचा प्रसंग होता तेव्हा दिवाकरजी रावतेंकडनं टीम टेक याचा सत्कार झाला. आमच्या डिझाईनला, आमच्या सगळ्या एक्झिक्युशनला परत तो सुद्धा असाच कमी म्हणजे एक 7-8 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला सगळं ट्रान्सफॉर्म करायचं होतं. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की हे काम जे झालेलं आहे तर आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या बस स्टँडला याच धर्तीवर आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. मला तुला सांगायला आवडेल जेव्हा याच्यासाठी आम्ही टेक्टॅनेशियाने काहीही चार्ज केलं नाही. हा कम्प्लीट सोशल प्रोजेक्ट होता कारण ऍज आय सेड इट इज टाइम टू गिव्ह बॅक टू सोसायटी. डिझाईन पासून एक्झिक्युशन सगळं आम्ही केलं आणि आम्हाला सत्कार हा नंतरचा आहे. सत्कार किंवा अवॉर्ड पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला की त्यांना कोणीतरी कन्सिडर करून त्यांच्यासाठी काहीतरी डिझाईन केला हा म्हणजे प्राइसलेस म्हणता येतो. अमूल्य आहे ते. ओके, म्हणजे ती फॅसिलिटी तुम्ही जस्ट अशी ट्रॅडिशनली नाही बनवली तर त्याच्यामध्ये त्यांच्या कल्पकतेला इथे थांबणाऱ्या लोकांना त्यांच्या कल्पकतेला वाव देता येईल हे तुम्ही तिथे छान एकदम चांगलं म्हणजे हा एक वेगळाच फॅक्टर पण म्हणावा लागेल की स्त्री आली म्हणजे ते सौंदर्यही आलं आणि ते चातुर्यही आलं असं म्हणून की तिथे ती काहीतरी स्वतःच एक छान एक अशी गोष्ट करून जाईल की तो एकदम भारीच होईल की त्याच्यामध्ये ते एक कल्पकता नक्कीच येणार. सो इट्स अमेझिंग. सो टेक्टॉनिशी असं तर आता आपण प्रवास बघितलेलाच आहे पण शीतल अजून एका कंपनीत डायरेक्टर आहे अर्जुन वाडकर कन्सॉलिडेटेड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर आपण जाणून घेऊया आधी एका व्हिडिओच्या माध्यमातून की या कंपनीचं नेमकं कामकाज काय आहे, शीतलचा त्याच्यात काय रोल आहे. सो स्नेहा प्लीज प्ले द व्हिडिओ. अर्जुन वाडकर कन्सॉलिडेटेड इंजिनियर्स मध्ये आमची स्पेशालिटी जी आहे ती रोलर आणि शाफ्टचं मशीनिंग आहे. तर कस्टमरने डिझाईन जर दिली त्या डिझाईन प्रमाणे आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो किंवा आम्ही स्वतः आमची इन हाऊस डिझाईन टीम आहे ती रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही डिझाईन करतो आणि मॅन्युफॅक्चर करतो. आता हे जे हेवी ड्युटी लेथ मशीन आहे 6 मीटर त्याचं बिटवीन आहे आणि ह्याच्यावर रोलर जे मशीनिंग केले जातात ते 2 मीटर डायमीटर पर्यंत केले जातात. आता रोलर आणि शाफ्ट जे बेसिकली लागतात ते कुठल्या इंडस्ट्रीला तर स्टील इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, पेपर अँड पल्प किंवा डिफेन्स इंडस्ट्रीसाठी लागतात. आणि आमच्याकडे जे टिपिकल रोलर्स मशीनिंगसाठी किंवा डिझायनिंगसाठी येतात ते 10 mm पासून 2 मीटर डायमीटर पर्यंत येतात. वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वापरले जातात, काही स्ट्रेटनिंगसाठी केले जातात की जे रोल करून शीट स्ट्रेट करायचं असते, स्क्वीजिंगसाठी केले जातात किंवा थिकनेस कंट्रोलसाठी केले जातात. तर आम्हाला अशा टाईपच्या आमचा USP आहे, आमच्याकडे कन्व्हेन्शनल सेटअप आहे की आम्ही या सर्व रेंजचे रोलर्स जे आहेत ते मशीनिंगही करू शकतो आणि डिझाईनही करू शकतो. हा शीतल, तर आम्ही हे मस्त तुझं युनिट सगळं बघितलं. तर अर्जुन वाडकर कन्सॉलिडेटेड इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, तर शाफ्ट आणि रोलर्स बनवण्यामध्ये मला वाटतं की तुमचा हात धरणारी दुसरी कुठलीच कंपनी नाहीये. तर मला विचारायचं की असं इथल्या मशिनरीज मध्ये काय आहे एक्झॅक्टली जे बाकीचे कॉम्पिटिटिव्ह
इंडस्ट्रीज नाही बनवत आहेत? हे बघ, आता तू जसं म्हणलीस तसं आम्ही फ्यू ऑफ द प्लेयर्स जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही आहोत. मार्केटची रिक्वायरमेंट बघितली तर त्याच्याप्रमाणे आम्ही आमचा सेटअप जो आहे हा कस्टमाइज करून घेतलेला आहे. आता आम्ही रोलर्स आणि शाफ्ट जे करतो त्याच्यामध्ये 4 इंचेस पासून 6 मीटर लेंथ पर्यंतचे जॉब आमच्याकडे येतात. त्यामुळे आमच्याकडे मशिनरी जी आहेत ना ती आम्ही जॉबच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. त्यामुळे ही मशीन्स मार्केटमध्ये रेडीली अवेलेबल नाहीये. इथं अवेलेबल असलेलं प्रत्येक मशीन हे आम्ही कस्टमाइज केलेलं आहे आणि ह्याच्या पुढच्या रिक्वायरमेंट सुद्धा ज्या येणार आहे त्याला आम्ही काय म्हणतात त्याला असेंब्ली जोडून किंवा सब पार्ट जोडून आम्ही त्याची लेंथ वाढवू शकतो आणि कमी करू शकतो. ओके हा आमचा युएसपी आहे ह्याच्यामध्ये. ओके. सो मला रोलर्स किंवा शाफ्ट याच्या बाबतीत मार्केटमध्ये कोणाकडूनही रिक्वायरमेंट आहे असं समजलं तर आय जस्ट हॅव टू से की अर्जुन वाटतं. अगदी नक्कीच. रोलर्स जिथल्या कुठल्या इंडस्ट्री म्हणजे स्टील इंडस्ट्री असेल, डिफेन्स असेल, पेपर पल्प असेल, शुगर फॅक्टरी असेल किंवा बल्क मटेरियल हँडलिंग असेल, जिथं कुठे रोलर्स लागतात आणि शाफ्ट लागतात वी आर वन स्टॉप सोल्युशन. ओके ओके. सो इथे बरेचसे मशिनरीवरती आम्ही लोकांना काम करताना बघितलं तर टोटल किती स्टाफ आहे? आमच्याकडे आता 12 आहे. 12ची वर्कफोर्स आहे. ओके. मग तुम्ही वर्क डिस्ट्रीब्युशन करताना कसं केलंय? म्हणजे एक सिस्टीम प्रत्येक कंपनीमध्ये असते की एम्प्लॉईजना ट्रेनिंग करण्याच्या दृष्टिकोनातून असते, तर मग तुम्ही हे कसं हे करता की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी ट्रेन करता? कधी कोणी नसेल तर त्या गोष्टींचा तुम्ही तुटवडा किंवा त्या गोष्टी कशा भरून काढता तुम्ही? एक तर ट्रेनिंग तर सगळ्यांना दिलेले आहेत. आता आपला युएसपी हा रोलर्स असल्यामुळे आपला जॉब जो आहे तो इथं ठरलेला आहे आणि आमच्याकडचे लोक जे आहेत सगळ्या स्टाफना प्रत्येक मशीनचंही ट्रेनिंग दिलेलं आहे, येणारा जॉब काय असेल त्याचंही ट्रेनिंग दिलेलं आहे, आलेलं ड्रॉइंग रीड कसं करायचं, त्याप्रमाणे जॉब मशीनिंग कसा करायचा, झाल्यानंतर तो चेक कसा करायचा, त्याची अॅक्युरसी कशी बघायची, याचं पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे. ओके. सो हे एसओपी फॉर्म करणं एखाद्या कंपनीला सक्सेसफुली रन करायचं असेल तर, आणि मग समज असं झालं की कोणी नसेलच अचानक आणि ती रिक्वायरमेंट तुमच्या क्वालिटी स्टाईलला मॅच करून जर ती कम्प्लीट करायची असेल आणि तो की पर्सनल तिथं नसेल तर मग तुम्ही ती कशी हे करता? आम्ही एंटायर वर्कफोर्स त्याच्यासाठी अवेलेबल असतो. म्हणजे मग तिथं कोणीही मालक नसतो किंवा तिथं कोणीही लेबर नसतो. आम्ही सगळेजण कस्टमर इज किंग, त्यामुळे ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला लावतो आणि आम्ही ते एक्झिक्यूट करतो. कुठलाही आमचा जॉब हा पर्सन डिपेंडंट नाही. आम्ही इथं जे करतोय हे सगळं प्रोसेस डिपेंडंट आहे. त्यामुळे एखादा माणूस नाही आला तर काय असा प्रश्न येत नाही. एव्हरीथिंग इज ड्रिव्हन बाय प्रोसेस. त्याच्यामुळे प्रोसेस इन प्लेस असल्यामुळे त्या स्टेजेस ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली सिस्टीम त्याची काळजी घेते. ओके. मग असं होऊ शकतं का की मला ही इंडस्ट्रीमध्ये माझं चालू करायचंय बिझनेस किंवा मला ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हमेंट शिकायचंय, तर विदाउट वर्किंग ऑन दिस टूल्स वेदर आय वुड बी इन अ पोझिशन टू मॅनेज सच टाइप ऑफ सेटअप, की मी लोकांकडून हे करून घेऊ शकते का जेव्हा मला ह्यातलं बेसिक स्ट्रक्चर माहिती नाहीये? किंवा माझा आतापर्यंतचा अनुभव असं सांगतो की तुम्हाला काही करायचं असेल तर यू शुड बी हँड्स ऑन लीडर. ओके. कुठलीही इंडस्ट्री असू दे, मेकॅनिकल असू दे, इलेक्ट्रिकल असू दे किंवा कुठली इंडस्ट्री असू दे, जर तुम्ही हँड्स ऑन लीडर असाल तर यू कॅन ड्राईव्ह एनी टीम ऑफ एनी साईड. मग तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. पण यू कॅनॉट बी जस्ट लीडर की हे तू असं कर, असं नाही होऊ शकत. वेळ आली तर तुम्हाला तिथं डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे की दिस इज व्हॉट आय मीन आणि ह्याच्यासाठी हे असं असं करायला लागतं. सो मी जेव्हा शॉप फ्लोअरवर असते तेव्हा मी शॉप फ्लोअरची असते. मग मी तिथं बसून फक्त हे नाही करत की तू आता असं कर. मला वेळ आली तर त्याला तिथं तो जॉब लावून त्याची अॅक्युरसी किंवा टॉलरन्स कसं मिळवायचं हे सगळं मला डेमॉन्स्ट्रेट करायला लागतं मला. ओके ओके. सो ते हात काळे करायसाठी तू कधी तयार असतील तर गरज पडली तर? मग इंजिनिअरिंग माझं पॅशन आहे. त्यामुळे हात काळे करणे आणि टेस्टर घेऊन फिरणे हे माझं पॅशन आहे. दॅट्स अमेझिंग. दॅट्स अमेझिंग. शीतल, एकंदरीत ह्या इंडस्ट्रीचा अभ्यास केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की एक टिपिकल 2 प्रकारची कामं आहेत. एक कन्व्हेन्शनल काम जिथे बल्क क्वांटिटीज मध्ये ऑर्डर येते, तो जो बिझनेसमन असतो तो आरामात खुर्चीवर बसतो, त्याने सगळ्या प्रोसेस सेट केलेल्या आहेत आणि बल्क क्वांटिटीत ऑर्डर येत राहते आणि बिझनेस चालू राहतो. आणि दुसरं जे काम आहे ते क्लायंटची रिक्वायरमेंट समजून घेऊन तेवढ्या पुरतं एक छान निश कॅटेगरीचं काम करायचं, पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की चॅलेंजेस आली की ते त्या प्रोसेसमध्ये ते काम झालं पाहिजे, त्यांच्या एक्सपेक्टेशन लेवलमध्ये त्या
ठोकळ साच्यामध्ये ते काम झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसा अभ्यास करता, कशी ती तुम्ही तुमची USP बनवलेली आहे? तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे की इंडस्ट्री 2 टाईप मध्ये आहे. एक म्हणजे ट्रॅडिशनल काम करणारी आहे, एक स्पेशलाइज काम करणारी आहे. पण ती स्पेशलाइज काम करणारी इंडस्ट्री एका स्पेसिफिक इंडस्ट्रीसाठी काम करू शकते, जिला कदाचित मरण येऊ शकतं. जोपर्यंत फॉर एक्झाम्पल ऑटोमोटिव्ह असेल, ऑटोमोटिव्ह जोपर्यंत बूम मध्ये आहे तोपर्यंत ऑटोमोटिव्हला सपोर्ट करणारे सगळ्या इंडस्ट्रीज बूम मध्ये. पण अनफॉर्च्युनेटली जर असं झालं की उद्या त्या इंडस्ट्रीला काही झालं तर तुमचं काय? हा विचार आम्ही केलाय, कारण प्रत्येक ठिकाणी ही साईन वेव्ह असते, येतच असतं. त्यामुळे आम्ही विचार काय केला, आम्ही हा ट्रॅडिशनल सेटअप जो केलेला हा नेसेसिटी आहे. जसं आपण म्हणतो ब्रेड अँड बटर नेसेसिटी आहे, तसा हा सेटअप नेसेसिटी आहे जो सगळ्या इंडस्ट्रीला लागतो. या इंडस्ट्रीला आम्ही ज्या पद्धतीचं काम करतो याला मरण नाही, याला फक्त एक्सपान्शन आहे, याला फक्त ग्रोथ आहे. त्यामुळे आम्ही याच्यामध्येच राहायचं ठरवलेलं आहे आणि याच्यासाठी लागणारे जे काही आता चॅलेंजेस आहेत किंवा त्याच्यासाठी इंडस्ट्रीज प्रमाणे जे काही रिक्वायरमेंट्स येत जात आहेत त्याप्रमाणे आम्ही आता स्वतःला मॉडिफाय करतोय नवीन इंडस्ट्री केटर करण्यासाठी. तो एक ना एका बिझनेस मधला तो एक मोह असतो की बाबा मला बल्क क्वांटिटीज मध्ये ऑर्डर्स मिळतात, यु नो. सो दॅट फायनान्शियल प्लॅनिंग इज ऑलवेज रनिंग इन द हेड्स ऑफ बिझनेसमॅन. सो ते त्याला तुम्ही कसं हे करता, डॉच करता? ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. दोन प्रकारे आपण विचार करू शकतो. इधर आय कॅन प्ले इन बल्क और आय कॅन बी प्रॉफिटेबल. ओके, सो माझ्यासाठी बिईंग अ बिझनेसमॅन, इफ आय वॉन्ट टू रन दिस सेटअप आय हॅव टू बी प्रॉफिटेबल ना. त्यामुळे कदाचित मी कमी कामामध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी आणि जास्त प्रॉफिटेबिलिटी कमवू शकते. सो ऍट द एंड ऑफ द डे तुमचा बॅलन्स शीट काय म्हणतोय ते सगळ्यात महत्वाचं. तेव्हा आम्हाला ही इंडस्ट्री जास्त प्रॉमिसिंग वाटते, अस्पायरिंग वाटते आहे आणि सगळीकडे आम्ही रूट पर्यंत जाऊन सपोर्ट करू शकतोय. त्याच्यामुळे आम्ही या सेटअप मध्ये आहोत. आम्ही आता गेली 40 वर्ष हा सेटअप रन करतोय. ग्रेट ग्रेट, दॅट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक. तर मैत्रिणींनो, हा एक वेगळाच अँगल आहे की म्हणजे टिपिकली इंडस्ट्री म्हटलं की बल्क क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करणे, टिपिकल लाईन सेटअप करून निवांत बसणे, हा जनरली माइंडसेट एक ट्रॅडिशनल असतो. पण शीतलशी बोलल्यावरती हे लक्षात येतंय की सतत आव्हानात्मक कामं घेणं, सतत आपल्या बुद्धीला चालना दे अशा प्रकारचे प्रोजेक्ट घेणं आणि क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे ते समजून त्या मशीनचा जास्तीत जास्त उपयोग करून त्याच्यावरती कसं प्रोडक्ट क्वालिटेटिव्हली डेव्हलप करता येईल, हे मला वाटतं की शीतलची खूप छान क्वालिटी आहे. आणि आपण पण आपले बिझनेस रन करताना अशा पद्धतीनं जर आपला माइंडसेट ठेवला तर मला वाटतं की कुठलेही इंडस्ट्री मधले चॅलेंजेस आपण अगदीच निलया पेलू शकतो. सो आपण जरा ना आपली विचारधारा थोडीशी बदलली ना तर मला वाटतं की आपल्या बिझनेसच्या ग्रोथ मध्ये अगदीच जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो. थँक्यू सो मच शीतल. थँक्यू. येस शीतल, दॅट्स अगेन अन इन्स्पायरिंग जर्नी. म्हणजे अर्जुन वाडकर मधला तुझा रोल तोही खूप क्रुशल आहे. टेक्पॅनिशियामध्ये तू छान काम करतेस. तर आपण पुन्हा जरा टेक्पॅनिशियाच्या प्रवासाकडे येऊया. तर म्हणजे कसं आहे शीतल की एकंदरीत हा सगळा तुझा प्रवास अभ्यास केल्यावर असं लक्षात येते की एखादा क्लायंट तुझ्याकडे इंजिनिअरिंगचं काम घेऊन येतो आणि तुझा त्या क्षेत्रातला अभ्यास आणि तुझी झेप बघून तो म्हणतो की नाही, हे सगळं प्रोजेक्ट तुम्हीच मॅनेज करा. सो हे कसं साध्य होतं, म्हणजे काय करता काय तुम्ही, असं मी म्हणेन. एक तर माझ्यासाठी सिंपल आहे की तुम्हाला रोज अप टू डेट राहायला लागतं इन टर्म्स ऑफ नॉलेज. कारण टेक्नॉलॉजी इतकी बदलती आहे, म्हणजे आय जस्ट कॅनॉट सेट आणि मे बी प्रेडिक्ट करेन की उद्या काय होणार नाही. इतकी टेक्नॉलॉजी बदलते आहे, त्याच्यामुळे टीम टेक्पॅनिशिया ही कंटिन्युअसली लर्निंग प्रोसेस मधून जात असते. दुसरी गोष्ट, आम्ही कस्टमरला 24 आवर्स मध्ये आम्ही रिप्लाय करतो. म्हणजे आमच्याकडे जर इन्क्वायरी आली तर ते 24 तासामध्ये आम्ही ती ऍड्रेस करतो. तोपर्यंत काय म्हणतात ते आम्ही रेस्टलेस असतो, स्लीपलेस असतं की आपण ते पहिले समजून घेतलं पाहिजे. खूप प्रश्न, म्हणजे मला एक लक्षात आले की तुम्ही खूप प्रश्न विचारले ना की तुमच्या इनिशियल फेज जी आहे ती क्लिअर होते. आम्ही सांगतो आम्ही तुम्हाला खूप प्रश्न विचारणार, पण एकदा ते प्रश्न आमचं मिशन स्टेटमेंट आहे, अंडरस्टँडिंग क्लायंट्स नोन अँड अननोन रिक्वायरमेंट. बरेचदा नाही, मेजॉरिटी वेळेला असं असतं की क्लायंटला त्यांच्या रिक्वायरमेंट तो सम पोर्शन माहिती असतात. पण आता आम्ही एवढ्या इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते नॉलेज बेस बरोबर असल्यामुळे आम्ही सांगतो हे करत असताना आम्हाला असं वाटतं असं आहे तर काय करूया का आपण, तर ओके यू टेक, तुम्ही करा, याच्यात तुम्ही सजेस्ट करा अजून आपण कसं करू शकतो.
म्हणजे ओव्हरऑल अप्रोचेस त्यांना एक वेगळ्या इन्साईटला तुम्ही घेऊन सोडता की म्हणजे त्याला कळतं की बाबा हे यांच्याकडूनच झालेलं बरं आहे. आणि आम्हाला ते कधी म्हणजे सांगू का तुला, आता आपल्याकडे कसं एक क्लायंट आणि एक एक्झिक्युशनची टीम असते. आजपर्यंत कुठल्याही प्रोजेक्टला असं झालेलं नाही की आम्ही एक्झिक्युशनची टीम आहे. वी आर पार्ट ऑफ क्लायंट, म्हणजे आम्ही सगळीकडे क्लायंटच्या बरोबरीनेच असतो. कधीही असं बायपार्टिशन आमच्या ह्याच्यात कधीच झालेलं नाही. ओके ओके, म्हणजे यू वर्क ऍज अ क्लायंट फॉर देम. ओके म्हणजे वी रिप्रेझेंट आर क्लायंट इन देअर साईड, असं आहे. ओके ते विचार करताना कसं करतील की हे केल्यावर असं काय होऊ शकतं, तर आम्ही त्यांना सांगतो की हे असं केल्यावर कदाचित या पद्धतीने आपण केलं तर आपलं चॅलेंजेस जे आहेत ते थोडेसे रिड्यूस होऊ शकतात. म्हणजे आउटसोर्सिंग एजन्सी स्वतःला न समजता स्वतः क्लायंटच्या शोज मध्ये गेल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने गायडन्स देऊ शकतो. एकंदरीत हा सगळा नॉलेजचा तुझा अंतर आहे दिसतच आहे, पण मला वाटतं की सगळ्यात क्रुशियल एस्पेक्ट सगळ्या बिझनेस मधला आणि पण तुलाही जाणवत असेल तो म्हणजे डेलिगेशन ऑफ वर्क आणि टाइम मॅनेजमेंट. तर म्हणजे तू बरेच सगळे प्रोजेक्ट अगदी टाइम मध्ये कम्प्लीट करून दिलेले आहेस, तर यासाठी लागणारा एक डेलिगेटिव्ह स्पिरिट लागतो मला वाटतं प्रत्येक बिझनेसमॅनकडे. तर ह्या बाबतीत तू आमच्या व्ह्युअर्सना काय गाईड करशील? मला असं वाटतं की बायफर्केशन करता आलं पाहिजे मायक्रो मॅनेजमेंट आणि मॅक्रो मॅनेजमेंट. काम आपल्यालाच करायचंय, पण कस्टमरला आन्सरेबल मीच आहे. पण जोपर्यंत मी पुढची लेवल जनरेशन तयार करत नाही तोपर्यंत मी पुढचे चॅलेंजेस घ्यायला फ्री होत नाही. त्याच्यामुळे काय चुकलं ते कोण करणार आहोत ना आम्ही, पण जर मी ते दिलंच नाही, रिस्पॉन्सिबिलिटीज दिली नाही तर कायम माझ्या आंबरेला खाली सगळे राहतील. पण आमच्याकडे तसं नाहीये. आम्ही बँडविड्थ ठरवली की एवढ्या टर्नओव्हर मधलं काम ही टीम करणार, त्याच्यात आम्ही लक्ष घालतो. हे फायनल जाताना आपल्याकडनं जातं, पण आर्ट ऑफ डेलिगेशन हे त्याच्यातनंच येतं की एकदा कळलेलं की आपण ह्याच्यात जर खूप बारीक लक्ष घालत बसतो तर कदाचित एखादी मोठी इन्क्वायरी मी घालवून बसतो. ओके ओके, ग्रेट. म्हणजे ते धाडस काम डेलिगेट करण्याचं, कारण बऱ्याचदा आपल्याला कसं असतं की नाही हे काम मीच जास्त छान करू शकतो किंवा शकते. ते बरेचदा असतं की मीच चांगलं करते, पण असं नाहीये. सगळ्यांना संधी दिली पाहिजे. नवीन येणारी जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, म्हणजे खूप छान टेक्नॉलॉजीचा वापर करतात. आता आमची यंगर जनरेशन आहे, म्हणजे कदाचित मी थोडी स्ट्रगल करत असेल त्यांच्यासाठी ते अगदी इझी असतं. म्हणजे मला लक्षात आलं की मी व्हॅल्यू एडिशन तिथं करून उपयोग नाहीये, मी व्हॅल्यू एडिशन वेगळ्या ठिकाणी करू शकते माझी. ग्रेट ग्रेट ग्रेट. शीतल, मला अजून असं विचारायचं आहे की प्रत्येक बिझनेसमॅनचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे फिनान्शियल मॅनेजमेंट. सो हे टेक्नॉनिशियाचं वर्क असेल, अर्जुन वाडकरचं जे काम आहे ह्याच्यामध्ये फायनान्स स्टडी आणि फायनान्शियल डिसिप्लिन आणण्यासाठी तुम्ही काही स्पेसिफिक यंत्रणा राबवली आहे का? काय करता तुम्ही फायनान्शियल? आता दोन्ही कंपन्यांमध्ये आम्ही काय केलं, डोंट्स काय आहेत ते त्याच्यावर आम्ही काम केलं की आपल्याला काय नाही करायचं. म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल असली पाहिजे. नंबर ऑफ प्रोजेक्ट किती केले त्याच्यापेक्षा प्रॉफिटेबल किती, माझं बॅलन्स शीट काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मग तो एक फॅक्टर पहिला आमचा फिल्टर होतो की आपल्याला हा प्रोजेक्ट प्रॉफिटेबल होतो आहे. आणि दुसरी गोष्ट की आम्ही ऑनेस्ट आणि ओपन बुक पॉलिसी ठेवलेली आहे. मग ती आमच्या स्टेक होल्डर्स असतील किंवा आमचा कस्टमर असेल, त्याच्यामुळे काय होतं की आपण तिथून फ्री राहतो बाकीचे विचार करायला. आणि त्या पॉलिसीमुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत अगदी कम्फर्टेबल आलेलो आहे. कुठेही फिनान्शियल आम्हाला चॅलेंज आलेलं नाहीये. आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स आमचे कस्टमर उभे करतात की आमचे प्रोजेक्ट्स असतात. आता एअर मॅजिकचं जे ते असेंब्ली करण्यासाठी आम्हाला जो ऍडव्हान्स लागतो तो लागतो. म्हणजे वी कॅनॉट जस्ट वर्क ऑन 20-30% ऍडव्हान्स. समटाइम्स आम्हाला 60% लागतो, 70% लागतो आणि आम्हाला कस्टमर देतो तेवढे. आता आजपर्यंत तरी असं काही आलेलं नाही. ह्या 2-3 पॉलिसीज आम्ही फॉलो केल्यामुळे. ओके ओके. म्हणजे शीतल, मला अगदी पर्टिक्युलर असं विचारायचं की बऱ्याचदा बिझनेसमॅन बिझनेससाठी लोन घेतात आणि ते समहाऊ गणित कुठेतरी चुकतं आणि मग तो लॉस होतो. मग बऱ्याचदा ते सगळं बंदही करावं लागतं. म्हणजे ते खूप मेसी होऊन जातं. ज्यांचं चांगलं चालू आहे, ज्यांचं ते गणित फिक्स आहे ते ठीक आहे. तर ह्या गोष्टी ऍड्रेस कशा केल्या पाहिजे, विशेषतः जेव्हा लोन वगैरे घेऊन काम केलं जातं त्यावेळी, म्हणजे काही तू ह्याच्याविषयी सांगू शकशील का? परत एक म्हणजे मी सांगेन या सगळ्याच्या मागचं की तुम्हाला काय करायचं नाहीये हे क्लिअर असलं की नाही, तुमच्यासाठी काय करायचं हे ऑप्शन्स उभे राहतात. म्हणजे माझ्याकडे जरी लोन जरी उद्या घ्यायची वेळ आली, ते लोन ज्याच्यासाठी घेतलेले त्याच्यापर्यंत जात आहे की नाही हे कोणीतरी मेटिक्युलसली बघितलं पाहिजे की त्या आलेल्या प्रत्येक पैशाचा, तो लोनचा असू दे, तो क्लायंटचा असू दे, तो आमचा असू दे, तो पैसा राईट ठिकाणी जातोय की नाही ह्याचं ट्रॅकिंग आम्ही परफेक्ट करतो.
मी स्वतः MBA त्याच्यामध्ये केले, मी इंटरनॅशनल बिझनेस आणि फिनान्स मध्ये केलेलं आहे. त्यामुळे फिनान्स बघणे ही सगळी माझी जबाबदारी आहे. कस्टमर कडनं काय येत आहे, आपल्याकडनं काय जात आहे, आपल्या खिशामध्ये किती त्याच्यातून राहते, ह्याचं ट्रॅकिंग हे क्लोज ठेवायला लागेल. मग तुझं स्वतःचं काय की तू कुठे बघतेस टेक्नॉलॉजीला 10 वर्षानंतर काय तुला वेर डू यू सी इन टेक्नॉलॉजी वर्किंग? माझं इंजिनिअरिंग सुद्धा जेव्हा केलं तेव्हा माझं ड्रीम होतं की टाटा इज नोन फॉर ट्रस्ट. म्हणजे मी टाटामध्ये असताना बघितलंय की टाटाची गाडी म्हणून घेतली इंडिका. मला तसं पाहिजे डिपेंडेबल, की कस्टमरला वाटलं पाहिजे की येस दिस इज वन स्टॉप सोल्युशन. म्हणजे इन टर्म्स ऑफ नंबर मी नाही सांगणार की मी किती करोड्स करायचे आहे किंवा मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. लिमिटेड कंपनी करायची आहे, पण तो जो ट्रस्ट एक बिल्ड झाला पाहिजे इंटरनॅशनल लेवलला. ग्लोबल फुटप्रिंट्स आम्हाला हवेच आहे, पण एक टाटा सारखा एक बिल्ड करायचा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मी तसं बघतीये टेक्नॉलॉजी होईल तशी, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आमचे. नक्कीच नक्कीच, शंकाच नाही याच्यामध्ये. शीतल, अजून एक मला इंटरेस्टिंग गोष्ट विचारायची आहे, की म्हणजे बऱ्याचदा काय होतं माहिती का बिझनेस करताना फर्स्ट जनरेशन ऑफ बिझनेसमॅन असतात किंवा सेकंड जनरेशन जरी असली तरी बिझनेस करणं हे स्वभावच असतं, पण बिझनेस करणं हा भिन्न नसतो. म्हणजे मी तर कुठल्याही कम्युनिटीचं नाव नाही घेत, पण काही ठराविक कम्युनिटी म्हणजे त्यांच्या रक्तात किंवा त्यांच्या जीन्सवर असतं की बाबा बिझनेस करणं, आणि ते खूप वेगळ्या अप्रोचनं बिझनेसकडे जातात. पण हे जे बिझनेसचं बाळकडू आपल्या रक्तात उतरवायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण एक्झॅक्टली? तो पिंड कसा बनवला पाहिजे आपला? हे बघ, देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. हार्डवर्क हे सगळ्याचं उत्तर आहे. म्हणजे अर्ली सक्सेस हे कधीही मेजर करायचा नसतो. म्हणजे माझा एक प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला, 2 सक्सेसफुल झाले, याचा अर्थ सगळे सक्सेसफुल झाले असं काही नाही. आमच्याकडे प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही तेवढीच ताकद लावतो की आम्ही तिथं बघत नाही की आम्ही किती जुने आहोत, आम्ही किती लेगसी आणतोय, आमचा एक्सपिरियन्स काय आहे. तर यशाला शॉर्टकट नाहीये, हे तर करायला पाहिजे. म्हणजे आता मी माझ्या मुलींना ते बाळकडू द्यायला सुरुवात केलेली आहे की तुम्हाला सक्षम नेतृत्व करता आलं पाहिजे. कर्तृत्वाची तुम्हाला कळलं पाहिजे, कर्तृत्व काय आहे किंवा नेतृत्व करण्यासाठी काय लागतं, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. मला असं वाटतं या गोष्टी जर आपण म्हणजे बिझनेस करणे म्हणजे नुसता पैसा कमवणे नाही, बिझी राहण्यासाठी करण्याची ऍक्टिव्हिटी इज बिझनेस. पण त्याच्यातनं तुम्ही काय कमवता आहे आणि कसं कमवताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या मुलींना मी जे उदाहरण देते की टूल्स जे आहेत तुमचे, मग ते पेन्सिल असेल, रोज शार्प करायला पाहिजे. रोज तुम्हाला घरातनं बाहेर पडताना तुमचे हत्यारं, शस्त्रास्त्र, काय पेन्सिल असेल, काय असेल, त्याला धार करूनच बाहेर पडायची इन टर्म्स ऑफ नॉलेज, इन टर्म्स ऑफ डेटा व्हॉट यू हॅव, आणि तोच तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. म्हणजे मग त्याच्यासाठी मला नाही वाटत की तुम्ही फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असाल, किंवा आता तर तू बघितलं असेल की 21-22 वर्षीय मुलांचे स्टार्टअप्स किती सुरू झालेले आहेत आणि ते सक्सेसफुल आहेत. त्याच्यासाठी जनरल अवेअरनेस म्हणजे सतत स्वतःला नॉलेज वाईज आणि सगळ्या बाबतीत डोळे उघडे ठेवून स्वतःला अपडेट करत राहणं, आय थिंक हेच त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. नक्कीच. आणखी एक मला विचारायचं की आता बिझनेसमध्ये कुठल्याही याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कठोर झालेली आहे. सो जेव्हा मी एखादं काम माझ्याकडे येतं त्यावेळी ते ट्रॅडिशनली करून देताना त्याच्याबरोबर काहीतरी मी इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट देऊ शकले तर मग माझी व्हॅल्यू ऍड होते आणि ते काम मिळण्याची निश्चिती चांगली होते. तर आपल्याकडे बरेचसे यंग एंटरप्रेनर्स आहेत, तर तू काय सल्ला देशील की हे कसा हा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, कसा अप्रोच ठेवला पाहिजे? कॉम्पिटिशन 100% सगळीकडे आहे. सध्या म्हणजे कधी डिलिव्हरीसाठी असू शकते, कधी तुमच्या कमर्शियल साठी असू शकते, पण तुम्ही हे बघ, कस्टमर हा सुद्धा माणूस असतो. तुम्ही त्याला जर जेन्युइनली एक्सप्लेन करू शकला, तो काय बघतो? तुमची ऑनेस्टी बघतो, तुमचं नॉलेज बघतो, तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली बोलतायत ते बघतो, आणि त्याच्यानंतर तुमचा एक एक्सपिरियन्स असतो. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बिझनेसला पुढे घेऊन जातात. तुम्हाला कॉम्पिटिशन कितीही असली तरी मला नाही वाटत इथं कुठे चॅलेंज येत असेल. आम्हालाही खूप आहे, पण सगळे ग्रीन प्रोजेक्ट हे आमच्याकडेच येत आहेत. म्हणजे आम्ही विचार करतो की आपल्याला कसं व्हायचंय की आपल्याला आम्हाला क्लासमध्ये ऑपरेट करायचंय, की जे प्रोजेक्ट जे आहेत ज्याच्यात व्हॅल्यू ऍड करू शकतो. तिथं कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे असं नाही की इतका एक्सपिरियन्स आहे म्हणून गेले मला ऑर्डर मिळाली असं नाही. काही काही प्रोजेक्ट 3-3, 4-4 दिवस स्लीपलेस डिस्कशन चाललेली असतात की हे कसं करायचंय. कॉम्पिटिशन तर आहे, इनफॅक्ट असलीच पाहिजे कॉम्पिटिशन.
म्हणजे आणखी मला असं विचारायचं वाटतं की ब्रँडिंग म्हणजे बऱ्याचदा बिझनेसमॅन ज्यावेळी प्लॅनिंग करतो की मला कसं खर्च करायचं आहे माझ्या बिझनेससाठी, तर मार्केटिंग मध्ये ब्रँडिंगचा ऍस्पेक्ट असतो. तर तू काय सांगशील की या ब्रँडिंगला आजकालच्या काळात कितपत महत्व आहे, आपण त्यासाठी किती वेळ किंवा पैसा अलोकेट केला पाहिजे किंवा कसं आपलं ओरिएंटेशन असलं पाहिजे ब्रँडिंगसाठी स्पेसिफिकली? ब्रँडिंग हे तर नेसेसिटी आहे. त्याच्यासाठी किती बजेट ठेवलं पाहिजे हे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन हा फॅक्टर बदलत राहतो. पण मला असं वाटतं की तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांनी तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनला. म्हणजे लिडरशिप लेवल पासून जो स्मॉलेस्ट तुमचा एम्प्लॉई असेल त्याने 3 भाषा बोलली पाहिजे. म्हणजे माझं विजन मिशन जे आहे ते विजन मिशन कदाचित त्यांना कळलं नाही की मी ग्लोबल लेवलला काय बोलतीये, पण त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कोरिलेट करता आलं पाहिजे की मला जर नंबर 1 व्हायचं असेल तर मला ग्लोबली व्हायचं असेल तर त्याला कदाचित क्वालिटीमध्ये व्हायचं असेल, कोणाला डिझाईन मध्ये व्हायचं असेल, तर ब्रँड हा अतिशय महत्वाचा आहे. मला असं वाटतं की ब्रँड हा प्रत्येकाने कॅरी केलाच पाहिजे. म्हणजे मग तुमचं काय कार्ड असेल, तुमचे व्हिडिओज असतील, तुमची वेबसाईट असलीच पाहिजे, फुटप्रिंट हे दिसलेच पाहिजे. आणि ब्रँडिंगला मला तरी असं वाटतं की एक लोकांनी व्यवस्थित फंड्स ठेवून त्याच्यावर त्यांनी काम केलंच पाहिजे. ग्रेट करेक्ट आहे. म्हणजे खूप सारे प्रश्न विचारण्यासारखेच शिकतात, पण आपला वुमन्स विंगचा प्लॅटफॉर्म आहे आणि थोडे अगदी इथे आम्हाला बऱ्याच मैत्रिणींनी अगदी स्पेसिफिकली काही प्रश्न तुला विचारण्यासाठी सांगितले आहेत स्पेसिफिकली, म्हणून म्हणजे तो मोह मला काहीच आवडता येत आहे. तर सगळ्यांना मला नक्की ते सांगायला आवडेल की ही इतकी मोठी उद्योजिका असली, छान 4-4 महिने अमेरिकेत जाऊन मध्ये काम करते, जर्मनीला जाते, इकडे जाते, तिकडे जाते, बट शी एन्श्युअर्स की ती ज्यावेळी घरी असेल तरी घरातला पूर्ण स्वयंपाक ती करेल. म्हणजे असं नाहीये की त्याच बरोबरीने वर्षभरातले सण समारंभ ती तितक्याच आवडीने करेल. आणि ज्या मुलींना आम्ही भेटलो प्रेक्षा आणि नक्षत्रा, खूप गोड आहेत दोघी पण, आणि इट इज अ व्हेरी, मला सगळ्या दिवस नाही ते सांगायला आवडेल की प्रेक्षाला आय थिंक 10वीला असतानाच एका गोष्टीचं पेटंटही मिळालेलं आहे. सो म्हणजे ते काय जीन्स मध्ये होतं, आणि जरा थोडं आमच्या व्ह्युअर्सला सांगशील की कसलं एक्झॅक्टली पेटंट मिळालं काय? बघ, आता मला जेव्हा मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं तर माझ्याकडे घरामध्ये सगळेच डॉक्टर आहेत, 2 जनरेशन, म्हणजे फॅमिली मधला तो नाव घेत ते सगळे डॉक्टर आहेत. तेव्हा मला जर सगळ्यांनी सपोर्ट केला असेल इंजिनिअरिंग करायला ही माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होते की त्यांना त्यांचं ड्रीम पूर्ण करायचं. माझी मोठी मुलगी नक्षत्र ती मॅथमॅटिशियन, म्हणजे स्टॅटिस्टिक्स तिचं पॅशन आहे, ती आता MBA डेटा अनालिटिक्स करते. आणि प्रेक्षा शी इज व्हेरी गुड इन डिझायनिंग, म्हणजे ती व्हिज्युअलाइज करू शकते की एखादी गोष्ट कशी असू शकेल ते. तर तिला जेव्हा तो इंटरेस्ट लक्षात आला तेव्हा आमच्याकडे फॅक्टरीमध्ये अर्जुन वाडकर कन्सॉलिडेटेड मध्ये एक इलेक्ट्रिक 3 व्हीलर आली होती, तिची चार्जेस करायची म्हणून. आणि मग त्याच्यानंतर कळलं की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना लेडी ड्रायव्हर्सना प्रमोट करण्यासाठी बेसिकली त्यांना ते हवं होतं. आणि मग प्रेक्षाला आम्ही दोघं डिस्कस करत असताना तिला सांगितलं, असं सांगितलं, ती म्हणजे मी करून बघते. आणि मला अगदी सांगायला आवडेल, म्हणजे 10वी म्हणजे तशी लहान होती तेव्हा तिला 3D माहित नव्हतं, पण तिने हाताने ते डिझाईन केलं. त्याच्यात तिने ते सगळे ऍस्पेक्ट्स विचार केले की भारतामधल्या लेडीज ज्या आहेत त्यांची मॅक्सिमम हाईट किती असू शकेल, किंवा किती वजन त्या पेलू शकतील, किंवा त्यांची पर्सनॅलिटी कशी असेल, किंवा मग आता एखाद्या व्हेकलची चार्जेस केली तर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणलं बॅटरी काढायसाठी ते इझी ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळी त्यांना कोणी बरोबरीला असेल असं नाही. किंवा मग तिने त्या पद्धतीने स्ट्रक्चर डिझाईन केलं, ते डिझाईन पाठवलं. आणि मला सांगायला अगदी आवडेल की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कडनं तिला एक व्हेकल्सची ऑर्डर्स मिळाली, तिला पेचेक मिळाला. आम्ही तिचं ते त्या डिझाईन प्रमाणे कन्स्ट्रक्ट केलं आणि आम्ही ते डिलिव्हर केलं. मग तिला एक जस्ट टोकन ऑफ मोटिवेशन की येस तू अशा पद्धतीचे विचार करायला पाहिजे, म्हणजे पौष्टिक खाद्य विचारांचं जे आहे ते आपण पालक म्हणून देऊ शकतो, ते आम्ही द्यायचा प्रयत्न केला. आणि फॉर्च्युनेटली तशा पद्धतीचं डिझाईन नव्हतं, सो वी अप्लाइड फॉर पेटंट आणि आता तिला ते त्याच्यातलं मिळालेलं आहे. अमेझिंग, वंडरफुल. म्हणजे मला ते शब्दच नाहीये, म्हणजे एक उद्योजिका म्हणून प्रवास आणि एक आई म्हणून प्रवास. तर मला असं वाटतं की बऱ्याच मातांना असं, म्हणजे आता लोक म्हणजे बायका घरातून बाहेर पडून काम करतात, तर पाया घरात ठेवावं लागतं मुलांना. तो बऱ्याचदा एक गिल्ट कॉन्शियस असतो. म्हणजे तुझ्याशी बोलल्यावर असं कळलं की आय थिंक नक्षत्र ज्यावेळी 4 वर्षाची होती त्यावेळी 2 का 3 महिने तू अमेरिकेत जाऊन राहिली होतीस. तर प्रत्येक आईला कुठेतरी हा गिल्ट कॉन्शियस असतोच की यार मी माझ्या मुलांना तो क्वालिटी टाइम नाही देऊ शकत. तर तू
तू ह्या बाबतीत काय मार्गदर्शन करशील? ही 100% वाटतं आणि ते आपलंच असतं. म्हणजे मला नाही वाटत बाहेरनं कुठून येत असतं, पण मला सांगायला आवडेल की माझी फॅमिली स्ट्रक्चर खूप सपोर्टिव्ह आहे. आणि मला जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला जायची संधी आली तर मी माझ्या बाबांशी आणि माझ्या सासऱ्यांशी बोलले आणि त्यांनी दोघांनी मला सांगितलं की तू जा, कारण तू आयुष्यभराची आई आहेस. म्हणजे आज 4 वर्षाची आहे, उद्या कदाचित कळत्या वयाची होईल, मग कळेल, मग अजून. त्यामुळे हा नेव्हर एंडिंग जर्नी आहे, तर तू आत्ता जा. आणि त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी जाऊ शकले. इथं त्यांनी मुलींचं खूप छान काळजी घेतली. पण मी या सगळ्या प्रवासामध्ये एक काय फॉलो केलं की मी क्वालिटी टाइम त्यांना देते. म्हणजे क्वांटिटी टाइम म्हणलं 2 दिवस दे तर मला कदाचित जमणार नाही, पण येस क्वालिटी टाइम मी तर 2 तास असेल, माझे पूर्ण 2 तास मी त्यांना दिलेले असतात. त्याच्यामध्ये कुठलाही फोन नसतो, कुठलाही मोबाईल नसतो आणि हे आतापर्यंत वर्क होत आलेलं आहे सगळं. ग्रेट ग्रेट ग्रेट. जे आपण जास्तीत जास्त क्वालिटी क्वांटिटी पेक्षा आपण क्वालिटी टाइम वरती जास्ती भर मुलांना दिला ते पाहिजे. आवडतं आणि मुलंही ते अप्रिशिएट करतात. म्हणजे मग मी त्यांना दाखवलं होतं की टाटामध्ये असताना मी जे मशीन्स करत होते मी त्यांना दाखवलं. आणि आपल्याकडे इथं ट्रॅडिशनल सेटअप आहे, त्यांना दाखवलं की हे काम करताना या टाकांना 4 दिवस लागतात. वेळेस मी जे बीएमसी किंवा सीएनसी डिझाईन करते कदाचित 4 तासात ते काम होतं. आता तुम्ही मला सांगा काय करू, पण त्याच्यानंतर मला कधीच त्यांनी सांगितलं नाही की आई तू घरी बस म्हणून. ग्रेट ग्रेट. पण म्हणजे शिखर हा एक झाला यशाचा एक चेहरा आम्ही तुझा सगळा बघितला. पण बिझनेस चालू करायचं म्हणजे खूप सारे टेन्शन आले, स्ट्रेस लेवल आला, डिफिकल्टीज आल्या. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, कधी कधी डिप्रेशन येतं आपल्याला, त्याच्यासाठी तू काय करतेस? माझ्यासाठी पुस्तक हा एकच आहे. म्हणजे मी खूप वाचन करते, मला वाचायला आवडतं आणि मग त्याला काही लिमिट नसतं. मी रोज 10 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही. मग ते कुठलंही पुस्तक असू दे, पण मी तो एक स्वतःला सवय लावलेली आहे. आणि चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून परावृत्त करतात. ते नॅचरली तुम्ही त्या झोन मध्ये गेला की तुमच्या आजूबाजूला तशीच एनर्जी असते. त्याच्यामुळे वाचणे आणि भरपूर लोकांना भेटणे हे एकच सोल्युशन आहे त्याचं. ओके, म्हणजे सतत ते क्लिन्स करत राहायचं वाचनातून किंवा आपल्या हॉबीज मधून स्वतःला व्यक्त करत खूप राहायचं. इन्स्पायर करतात बुक्स. म्हणजे तुम्हाला छोटी छोटी वाक्य असतात. कधी कधी पहिल्या रिडिंग मध्ये कळत नाही, पण दुसऱ्या रिडिंग मध्ये तुम्हाला कळतं की ओके त्याचा रेफरन्स हा तिथं होता, आपण आता असं केलं पाहिजे. त्याच्यामुळे वाचलेलं वाया नक्कीच जात नाही. एक असा म्हणजे स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड किंवा एक जनरल असा एक प्रश्न मला तुला विचारायला आवडेल की बऱ्याचदा असं म्हणतात की तुम्हाला आयुष्यात तुमचं व्हाय माहिती असतं पाहिजे. तुमचं व्हाय माहिती असेल तर ते हवं आणि ते बाकीचे सगळे मार्ग आपले आपण ओपन होतात. तर काय शीतल अर्जुन वर्कर काय काय आहे व्हाय, काय आहे व्हाय शी इज वर्किंग सो डेस्परेटली, व्हॉट इज दॅट व्हाय? वाय म्हणजे एक तर मी फॉर्च्युनेट आहे की मला माझं ड्रीम जगायला मिळतंय आणि मला असं वाटतं की अजून खूप करायचं आहे. म्हणजे मी आता जे केलेलं आहे मला नाही वाटत की काही फ्यू पर्सेंटेज असेल. मला खूप करायचं आहे अजून. मला स्त्रियांसाठी करायचं आहे. असं कितीतरी म्हणजे समाजाचा एक भाग बघितला ना कदाचित त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही. म्हणजे असतं कॅलिबर असतं पण त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही. मला तसं व्हायचंय. मला सगळ्यांना संधी द्यायची आहे, मला घेऊन यायचंय. प्रत्येकामधला तो एक कॉन्फिडन्स आणायचा की आपण सगळं करू शकतो. एक मेंटल ब्लॉक जो आहे तो ऑर्बिट मधनं बाहेर पडण्यासाठी सॅटेलाइटला वगैरे लागत असतो, त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मला काम करायचं. ग्रेट ग्रेट. ह्याच अनुषंगाने मग आता आपल्याला म्हणजे शेवटचे 2 प्रश्न विचारून तुला की तू आता म्हटलीस की तुला स्त्रियांसाठी स्पेसिफिकली काम करायचं, आपला वुमन्स विंगचा प्लॅटफॉर्म आहे, तर तू तू बीबीएनजी ला काय देऊ शकतेस आणि बीबीएनजी कडून तुला काय अपेक्षा आहेत? काय मला अपेक्षा काय आहे तर माझा स्वतःचा ना कनेक्शनवर विश्वास आहे, कॉन्टॅक्ट वर. म्हणजे मला नुसते कॉन्टॅक्ट नाही वाढवायचे की माझ्याकडे 5,000 कॉन्टॅक्ट असं नाही. मला ते कनेक्शन पर्पजफुल कनेक्शन करायचे. कारण हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक जण मी आता ज्यांना भेटले ते आपापल्या क्षेत्रामध्ये एका उंचीवर गेलेले आहेत. मला लक्षात येते की कोलॅबोरेशन करून आपण अजून मोठे मिराकल्स करू शकतो. तर ती माझ्यामध्ये ताकद आहे. मी ते देऊ शकते. मी कनेक्ट करू शकते आणि मिराकल तर 100% घडवू शकते. ओके. पण मग असं स्पेसिफिकली विचारलं की टेक पॅनेशियासाठी तुला बीबीएनजीच्या प्लॅटफॉर्मवरती काय टाईपचं वर्क अपेक्षित आहे तुझ्या बिझनेससाठी? कुणी तुला अप्रोच करत काही कीवर्ड्स सांगू शकशील का तू? आम्ही डिपेंडेबल आहोत. म्हणजे आम्ही टिपिकल टेक पॅनेशिया टिपिकल इंडस्ट्रीमध्ये अडकलेली. तुम्हाला कुठलंही इंजिनिअरिंग चॅलेंज असेल, ते डिझाईन एक्झिक्युशन आम्ही आर रेडी फॉर दॅट. उद्या एखादी कंपनी आम्हाला जर म्हणली की आपण जेडी करूया, वी आर ओपन. ओके ओके.
सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे एंटायरली खूप सारी चॅलेंजिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट असते. मग ते फक्त इंजिनिअरिंग पुरतं मर्यादित नाही, तर पूर्ण प्रोजेक्ट रन करायचं ताकद माझ्यामध्ये टीम मॅनेजमेंट आहे. नक्कीच नक्कीच. येस, ग्रेट. मला वाटतं मैत्रिणींनो की इतक्या सुंदर स्पीचचा सारांश सांगणं म्हणजे मला खूपच अवघड आहे. तर मला वाटतं की मी माझी मैत्रीण पल्लवीला विनंती करते की तिने समाप्त करावं. ही सुंदर आपली आजची जी चर्चा झाली आहे ती थोडक्यात समाप्त करावं. ओव्हर टू पल्लवी. थँक्यू व्योमा. व्योमाने जसं म्हटलं की ती एक वादळ आहे आणि मी असं म्हटलं की ती महिषासूर मर्दिनी आहे. याचाच अर्थ तिच्यातलं असामान्यत्व जे आहे ते व्यक्त करायचा आम्ही प्रत्येक आपापल्या परीने प्रयत्न करतोय. खरंच समाप्त करणं अवघड आहे व्योमा, कारण शीतल म्हणजे खरं तिचं स्वप्न जगणारी व्यक्ती म्हणजे शीतल. ती इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे तिचं इतकं पॅशन आहे ते ती जगतीये. तिला टेक्नोप्रिन्युअर म्हणता येईल. मला वाटतं हा शब्द पण खूप सुंदर आहे तिच्यासाठी की ती टेक्नोप्रिन्युअर आहे. ती एक आई आहे, ती एक कुटुंब चालवणारी महिला आहे, आई आहे. या सगळ्या प्रोसेस मधनं ती जेव्हा बिझनेस पर्यंत जाते, डिझायनिंग शिकते, डिझायनिंग मधनं ती वेगवेगळ्या आपल्या पुढच्या पिढीला डिझायनिंग शिकवते, शिकवलेलं सुद्धा आहे आणि शिकवते सुद्धा आहे. ती स्वतः सेल्फ हेल्प, बिझनेस आणि लिडरशिप ह्याचं शिक्षण सतत घेत असते. जसं तिने सांगितलं, ती सतत शिकती आहे. ती लायसन्सेस आणि सर्टिफिकेशनवर फोकस करते. काय काय करते बघा, ती इतक्या गोष्टी करते. ती स्वतःला अपडेट करण्याचा सतत प्रयत्न करत असते. कारण नॉलेज अपडेट करणं, मी आता सांगितलं तसं, आपली आयुध अपडेट करणं हे सतत गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या काळानुरूप वागू शकता आणि असाच सल्ला ती पुढच्या पिढीलाही देते आणि नवीन उद्योजकांनाही देते. म्हणूनच तिने तिच्या मुलींनाही तयार केलं. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणाऱ्या तिच्या मुली पण आहेत. अशा आईकडनं सुद्धा खूप सुंदर गोष्टी घडतात. एका छोट्याशा शहरातनं आलेली मुलगी मोठ्या विदेशी फेऱ्या ती सतत करत असते आणि हे सगळं करत असताना ती एक माणूस म्हणून अगदी आपण म्हणतो ना जमिनीवर राहून जगत असते आणि सगळ्यांना त्याच पद्धतीने ती मदत करण्याचाही प्रयत्न करते आणि करणार आहे, हे तिने आत्ताच आपल्याशी शेअर केलं. आपल्यातले वीकनेस ह्याच्यावरती सतत मात करत असते. तिचा स्वचा ढाचा, तिच्याशी बोलताना लक्षात आलं की तिचा स्वचा ढाचा ती पक्का ठेवून वरचं जे वेगळं भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक जे असं वेगळे पण लागतं ना त्या त्या ठिकाणी असणारं, ते त्या त्या ठिकाणचं वेगळेपण ती स्वतःला त्याच्यामध्ये मोल्ड करून घेते. म्हणजे आपला ढाचा फलक ठेवून त्याच्यावर ते नाविन्य आणत जाते. तिचं ते एक स्वतः जे चाक आहे ते चालू ठेवते. हे खूप सुंदर आहे. तिचं कोणतंही काम वेळेत, सुरक्षितपणे आणि दीर्घकालीनता टिकवून देणारं असतं. हे पण तितकंच महत्वाचं आहे. अशी शीतल, आपण तिला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि तिला आपल्याशी सतत कनेक्टेड राहण्यासाठी शुभेच्छा देऊया, मनापासून शुभेच्छा देऊया. श्रोतेहो, तुम्ही सगळ्यांनी या मुलाखतीच्या नोट्स काढल्या असतीलच आणि नसतील काढल्या ना तर नक्की काढा. पुन्हा फेसबुक लाईव्ह ऐका, तुमच्या मित्रमंडळींना सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा. या अशा उपक्रमांमधनं बीबीएनजी विमेन्स विंग सतत तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणार आहे. शीतलने आज आपल्याला सांगितलंय की सतत हार्डवर्क करा, उद्योजक म्हणून सतत शिकत राहा, स्वतःला का हा प्रश्न सतत विचारत राहा, आपलं स्वप्न आहे ते जगा, व्यावसायिक एन्क्वायरी 24 तासात क्लोज करा. हा खूप मार्मिक सल्ला शीतलने आपल्याला दिलेला. असं बरंच काही उद्योग नंदिनी सदरात येतच राहणार आहे, पुढेही येतच राहणार आहे. तेव्हा नक्की अभ्यासा. अशा उत्तम कार्यक्रमात भाग घ्यायची संधी दिल्याबद्दल मी स्वतः विमेनचे आभारी आहे आणि सायली मॅडम आणि श्वेता मॅडम या दोघांचे आभार मानते. आणि आपल्या सायली मॅडम ज्या आहेत त्या अशा नवीन नवीन गोष्टी करतच असतात. त्या विमेन्स विंगच्या हेड आहेत. तर त्या स्वतः सुद्धा पॅरा टिफिन, पॅरास्टे आणि पॅराफोर्सच्या या तिन्ही कंपन्या एकत्रितरित्या अतिशय उत्तमपणे सांभाळतात. त्याच्या निरया सगळ्या समर्थपणे पेलतात. तर ह्या सगळ्याच्या ज्या सायली मॅडम आहेत त्यांना मी सांगते की आपण या कार्यक्रमाविषयी 2 शब्द सांगा. नमस्कार सगळ्यांना. आजचा कार्यक्रम आपण बघितला. आमची महिषासूर मर्दिनी, आमच्या सुधा मूर्ती, आमचं वादळ, आमचं टेक्नो, काय का शब्द वापरलास? वेगळा शब्द वापरला, टेक्नोप्रिन्युअर.
इग्नो प्रीमियर, दिस इज अ न्यू वर्ड फॉर मी ऍक्च्युली. हे सगळं बहुआयामी व्यक्तिमत्व आमची शीतल. म्हणजे जितके म्हणून आपले व्ह्युअर्स आहेत BBNGचे, त्यांना कल्पना आली असेल आजच्या इंटरव्ह्यू मधनं किंवा आतापर्यंत जे मागचे इंटरव्ह्यू झाले, की ऍक्च्युअल ग्राउंड लेव्हलला इंडस्ट्रीमध्ये काम करताना खूप चॅलेंजेस स्वीकारून सर्व गोष्टी महिषासुरमर्दिनी सारख्या हँडल सगळ्याच जणी करतात. म्हणजे आता हा आमचा चौथा आहे आजचा इंटरव्ह्यू. पुढचेही तुम्ही 2 इंटरव्ह्यूज बघणार आहात. त्याही इक्वली केपेबल आहेत, त्यांनी इक्वली स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, अशाच सगळ्या जणी आहेत. तर हे काय लेव्हलला काम करतायत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, हे आपल्याच लक्षात आलं असेल. हॅट्स ऑफ टू शीतल. मी खूप बोललीये शीतलशी. मला कौतुक या सगळ्यात असं करावंसं वाटतं की तुम्ही एक कल्पना करा किंवा तुम्हाला दिसू शकते आता की मागचे ज्यांचे कार्यक्रम झालेत त्या सुद्धा आज या कार्यक्रमाला हजर आहेत आणि शीतलचं कौतुक करतायत. म्हणजे मला असं वाटतं मेधा आहे आता, माधुरी आहे, की माझा कार्यक्रम झाला आता संपलं असं नाही. तर पुढच्याही आपली जी मैत्रीण आहे तिला कॉंग्रॅच्युलेट करायला, तिला बकअप करायला सगळ्या जणी आज हजर राहिलेल्या आहेत. आणि ही फार मोठं मला वाटतं स्पोर्ट्समॅनशिप आपल्यामध्ये चांगली डेव्हलप होती आहे BBNGच्या माध्यमातून. सो सगळ्यांना या सगळ्याबद्दल मला कौतुक वाटतं तुमच्या सगळ्यांचं. व्योमा काय, पल्लवी, अश्विनी, श्वेता, सगळ्याच. मी मगाशी इन्फॉर्मली बोलत होते तेव्हाच म्हटले आमचे सचिन, विराट असे सगळे आहेत. प्रत्येक जण आपापलं दिलेलं काम अतिशय चोखपणे करतोय. त्यांच्या प्रॅक्टिसेस चांगल्या चालल्या आहेत. पडद्यामागे आमची स्नेहा बर्वे फार प्रॉपरली वर्क करते. शी इज ऑल्सो टास्क मास्टर. अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्यांकडनं सगळं करून घेते. एक सगळ्यांना आवाहन करते, आपण 73,000 प्लस ब्राह्मण उद्योजक आपल्या फेसबुक पेजवर आहोत. सर्वांनी जास्तीत जास्त या प्लॅटफॉर्मचा फायदा स्वतःसाठी करून घ्यावा, आपल्या ज्ञातीसाठी करून द्यावा. या निमित्ताने अशी सगळ्यांना मी आवाहन करते. धन्यवाद. ओव्हर टू पल्लवी. धन्यवाद सायली मॅडम. यानंतर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत, तो म्हणजे आभार प्रदर्शन. मी आमची मैत्रीण जान्हवी वझे हिला आभार प्रदर्शनाची विनंती करते. त्यानंतर प्रथेप्रमाणे पसायदानाने या कार्यक्रमाची सांगताही जान्हवीच करणार आहे. जान्हवी ही एक चित्रकला आणि गायनकला या दोन्हीमध्ये पारंगत असलेली आमची मैत्रीण. ओव्हर टू जान्हवी. धन्यवाद. मला या आपल्या चौथ्या पुष्पाचे आभार प्रदर्शन करायला सांगितले आहे. सर्व ब्राह्मण उद्योजकांकरता BBNGच्या व्यासपीठाची सुरुवात श्री श्रीपाद कुलकर्णी यांनी केली. समर्थ ब्राह्मण, समृद्ध ब्राह्मण आणि संपन्न ब्राह्मण या घोषवाक्याला अनुसरून आपल्याला त्यांनी या भव्य व्यासपीठाची ओळख करून दिली. हे नवनवीन उपक्रम बघण्याची व अनुभवण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी श्री श्रीपाद सरांचे आभार मानते. वुमन्स विंग्सच्या अध्यक्षा सायली मुतालिकी यांचे मी या व्यासपीठावर सर्व उद्योग मैत्रिणींना संधी मिळवून देण्याकरता आभार मानते. वुमन्स विंग्सच्या सचिवपदी असलेल्या श्वेता इनामदार यांचेही मी मनापासून आभार मानते. या उपक्रमाच्या चौथ्या पुष्पाच्या मानकरी सौ शीतल अर्जुन वाडकर यांनी आपला व्यवसाय छान सोप्या प्रकारे आणि समृद्धतेने सांगितल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. चौथ्या पुष्पाची छान गोड भाषेत निवेदन करण्यासाठी मी पल्लवी गाडगे यांचे आभार मानते. आपल्या मानकरी सौ अर्जुन वाडकर यांची मुलाखत घेतल्याबद्दल आणि इतक्या व्यापकतेने त्यांची ओळख करून दिल्याबद्दल व्योमा देशपांडे यांचेही मी आभार मानते. आपल्या BBNGच्या व्यासपीठावर नेहमी आपण एक शपथ घेत असतो, त्याकरता मी अश्विनी गानू जोशी यांचे आभार मानते. अर्जुन वाडकर यांचा व्यवसाय मूर्त रूपात प्रस्तुत करून सर्वांसमोर आणण्याकरता मी स्नेहा ताम्हणकर यांचेही मनापासून आभार मानते. प्रत्येक आठवड्यात नवनवीन उपक्रमांची आणि आपल्या उद्योग नंदिनीच्या कार्यक्रमांची वाट बघत असतो. त्यांचे सर्व तांत्रिक नियोजन करण्याकरता स्नेहा बर्वे या मैत्रिणीचेही मी आभार मानते. आपला उपक्रम अत्यंत मनापासून बघण्याकरता सर्व श्रोत्यांचे व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. आता आपण आपल्या प्रसाधनाकडे वळूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी, अखंडित